बघा मित्रांनो, मला काम करायचं नाही तरी माझ्यावर जबरदस्ती होता ते. हे बघायची इथं पण टाकलं. त्याच्यानंतर आलो होतो मी आता आलं बघा. आता ती तिथून खाली आला असतं तुम्हालाच म्हणली असतं तुलाच धरता येत नाही. गाईज वेलकम टू दी न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सकाळी 7ला सुरू होतोय, कारण की सकाळी सकाळी हे बघा एवढे गहू आम्ही गच्चीवर आणले. 7 पोते मी एकट्याने उचलले खालून वर, आणि आईने थोडा थोडा हात लावला म्हणा. तर आजचा ब्लॉग एकदम सकाळी सकाळी, मला आज पण झोपू नाही दिलेलं आहे अशा प्रकारे. तर आता पटापट असा घाम आलेला आहे, तर आता पटापट गहू आहे एकदम वाळून टाकतो. तिकडे पसरवली की झालं मग काम एकदाचं. मग आंघोळ करतो मस्त आणि मग रेडी होऊन जातो. आणि मग पुढचे काय प्लॅन आहे ते सगळे सांगून देतो मी तुम्हाला. त्याला भेटतो थोड्या. मित्रांनो, पण माझ्यावर जबरदस्ती होत आहे, नको ते काम मला. आणि लाभेश तर मस्त खेळायला गेलेला आहे, हे असं बरोबर नाही आहे. तर मी याची कंप्लेंट करायला चाललो आहे पोलिसात. तुम्हाला दाखवतो कशी प्रोसेस असती, कशी केस करायची असते ती. उभं राहायचे काम करू शकतो. हे पाय एवढं मी कशाला करत बसवर. इथं लाभेश खेळायला गेला, त्याला बसून घ्यायचं. त्याच्या वयापासून मी करतोय बरं का, पण मला एकट्याला करायला लावतोय. आणि हे माझ्यावर अत्याचार आधीपासून होतात. एवढं गहू यार कोण करा, आणि त्याचं ते 7 पोते बाप्पा. नुसता इथं घाम यायला. 2 मिनटं थांबलं नाही घाम यायला. अरे मूर्ख, हे असं धर, तिकडे कर. कुठं? अरे इकडून खाली येत ना ते. मस्त घे. नुसतं आलं तर मलाच बोलायचं वापस. मग तुला हो ना, ते म्हणजे खाली आलं. आता ती तिथून खाली आलं असतं तर मलाच म्हणली असती तुलाच धरता येत नाही. हो ना, अकलीचा तर भाग कुठूनच नाही. कसं मी जातो का? ज्याला डोकं आहे त्याला काय काय सांगितलं. भिंडोकाचे काम आहे हे. कोणची तू पण हा, मी नाही जाणार का? हे पण टाकून दे ना. टॉयलेटचं काम केलं. एवढंच बस झालं, बाकीचे 4 पोते नंतर टाकू आपण. संध्याकाळी लागलं रात्रभर. तिकडे घे कोपऱ्यात आधी. 2 मिनिटात एवढा पूर्ण टाकला. स्पीडची काही लिमिटच नाही. हे बघा मित्रांनो, तर पूर्ण एवढे 2 किलो, म्हणजे 2 नाही, किती 60 किलो गहू वाळवले आम्ही एकदम एकदाच. 5 मिनिटाचं काम होतं. तर आता आई अजून एक बेडशीट आणली आहे, म्हणजे एवढी जागा राहिली आहे का, तेवढ्या जागेत मस्त एकदम वाळून टाकली की झालं काम. नंतर काही कामच नाही आपल्याला. मग मस्त फिरू आपण दिवसभर. आणि आज ना 2 मेन काम आहे. एक तर लावेसचा रिझल्ट आहे, मग त्या रिझल्टवरून त्याची मजा घ्यायची आपल्याला. बघू पास होतं फेल होतं. आणि त्याच्यानंतर अजून एक काम म्हणजे की लायसन्स करायचे, आणि समयला पण काढायचं होतं लायसन्स. तर मी काल विचारपूस करून आलेलो आहे. तर आता एक तर संध्याकाळी 4ला नसतं, मग आत्ता माझं काढून घेईल, संध्याकाळी समयचं काढून घेईल. तर बघू कसा प्लॅन बनतो. सध्या तर एकदम घामाघूम झालेले. तेवढी बेडशीट आणतो आणि मग आपण ते वाळवणं झालं की आम्ही करून एकदम रेडी होऊन जाऊ. जेवण बिवण करून जाऊ. बघा गाईच, पूर्ण सगळ्या गच्चीने पसरून टाकलंय ते आता. आणि माझ्या तोंडावरचं काम बघा किती. तरी तिला अजून एक पोता टाकायचं. ते किती ताण आहे बघा माझ्या जिंदगीत नुसता. आता इथं एक टाकतोय, पद्धत छिद्र आहे ना, आणि त्याच्यावर जाणारच आहे ती कसं पण. इथं वर जाऊ शकता तुम्ही जर तुमची इच्छा असेल. हे बघायची इथं पण टाकलं. त्याच्यानंतर इकडे पण पूर्ण भरून टाकलं. पूर्ण निगच्ची हे करून टाकली. आता फक्त आणायचं टाईम राहिलाय. आता उद्या याला काढून मग त्याचे उरलेले 3 पोते ते टाकायचे. झालं मग सर. हे बघा सगळ्यात फेवरेट पिक्चर आहे माझं, चैनकुली की मैनकुली. हे रात्री म्हणजे हा जो पिक्चर आहे का, हा पिक्चर आहे का माहीत, चैनकुली की मैनकुली. आम्ही दिवसात ना डायरेक्ट नांदेडला लालगड यायचो ना, तर दिवसात मी डायरेक्ट 4 ते 5 पाहत असतो.
एवढा भारी पिक्चर आहे. सगळ्यात फेवरेट पिक्चर आहे माझा. लावेश रिझल्टसाठी रेडी आहे का? कमी खायला किती खातो. तेव्हा काही जेवण बिवण सगळं झालेलं आहे. आता मार खायचं रेडी. थोडी भूक ठेव पोटात. मार खायचं आता 15 मिनिटात 15 मिनिटात म्हणजे जाऊन यायचं म्हणतो आपण 1 घंटा धरू. 1 घंट्यात मार खायचा. आणि तो मस्त तर माझा फेवरेट पिक्चर चालू आहे. जेवण बिवण करत पाहतोय मस्त. तुम्ही पण पाहू शकता. चेनगुली की मेनगुली जुना पिक्चर 1 नंबर आहे. डायरेक्ट 1 नंबर. आणि त्याच्यानंतर लाभेश कुलीची मेनकुली बघा. त्याच्यात तो लाभेश खूप मार खातो. तो पण पिक्चर भारी. तो पण दाखवतो मी तुम्हाला. प्रोड्युसर मी आहे. आई ॲक्टर आहे. डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर शाळा आहे. नाही प्रोड्युसर शाळा आहे. डायरेक्टर मी आणि आई आणि लाभेश ॲक्टर त्याच्यात. आईच्या फ्लाईंग चप्पल विप्पल सगळ्या येतात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द व्हिडिओ. तर आत्ता मी तबला वाजवत होतो. इतकं घाण वातावरण आहे तुम्हाला सांगतो. तबला पण वाजवा नाही वाटत माहिती का. इतकं बोर झालेलं आहे. हे बघा तुम्ही वर नुसते काळे काळे ढगे. एक तर पाऊस पण पडा, नुसती गरमी व्हायली. त्याच्यात लाईट पण गेलेली आहे. अशी चिडचिड व्हायली नाही एवढी. आणि काय करावं काही कळलं नाही गेलं. एक तर सुट्ट्या लागलेल्या आहे. अभ्यासाचं ताण नाही काही नाही. त्याच्यात काही सुचत पण नाही काय करावं म्हणून. आणि ते लायसन्सचं काम पण घरातले कामं करत करत ते लायसन्सचं काम राहून गेलं. आता संध्याकाळी जावं आणि तिथं फक्त ते काल गेलो होतो. कालच झालं असतं पण ते काय झालं साईटच बंद पडली. ते आपण काय करणार आहे आता. हे पटपट होऊन जावं बरं काम. आणि हे वातावरण आहे. एक तर उन्हाळ्यात ते पावसाळा मला आवडतच नाही बाबा. नुसतं घाण ढग इतकं कसतर व्हायला. चिडचिड व्हायली नुसती सगळ्यांची घरात. आता पण एक गोष्ट आहे ना. चिडचिड व्हायली का एक गोष्ट आहे ना. लाभेशचा रिझल्ट आहे. आज मस्त शाळेत गेलेला आहे तो आत्ता. तर बघू आता काय रिझल्ट येते काय नाही. पासच होईल म्हणा पण बघू काय येते कसं मार्क पडते काय काय ते सगळं ठरवून आपण. तर काही जसं म्हणलं होतं मी तुम्हाला लाभेश अर्धा 1 घंट्यात येऊन जाईल. तर बघा फायनली लाभेश आला आहे. तू काय वाटलं आता 70च्या वर आले तर सिल्क देशील पुरले घराला. देतो ना. दे देतो माझ्याकडे पैसे आल्यावर देतो मी. तर काहीच लाभेश पास झालेला आहे फायनली. 7वीत गेलो मी. 7th. अरे बापरे बघता बघता एवढं मोठं झालंय. 7वीत गेला होय तू तर आता. लाभेश फायनली रिझल्ट आला. लाभेश पास झालेला आहे. आणि मस्त व्हायची बघा. काय पाहिजे तुला आता? सिल्क पाहिजे मला. सिल्क काय खातो? चॉकलेट मुली खात असते. जास्त चॉकलेट मुली खात असते. आणि सिल्क करत राहते. अरे एवढ्यांदा खाऊ घातली याला तरी. मित्रांनो यांचा एकदम ग्रुप आहे. 30च फोटो आहेत. मित्रांनो यांचा शाळेचा वर्गाचा ग्रुप आहे. हे सगळे पास झालेले पोर. कोण फेल झालं का? सगळे पास झाले. सगळेच पास झाले. सगळे पास झाले डायरेक्ट. कोणीच फेल नसतो. हा ते सगळे फेल होण्यासाठी 36च्या खाली लागतात. 36च्या खाली कोणीच तू येत नाही ते माहिती. सगळं पेपरमध्ये 0 घे तुला 40 तर पडतील. हो ते आहे म्हणा. तर सगळ्यात कमी मार्क कोणाला आहे? सगळ्यात कमी मार्क ते नाही माहिती. जाऊ दे नाव नको सांगू. ते मलाच नाही माहिती. ते नाव सांगणं बरं नाही वाटणार ना म्हणून जाऊ दे. सगळ्यात कमी मार्क यालाच आहे. काय नाव सांगायचं त्याचं? अरे तुझा फोटो पडला. हे असं कसं बांधून दिलेलं आहे त्यांनी भंगार. चांगलं द्यायचं ना मला थोडं. दिली डोक्यात लावायची ती. हो ना. आम्ही का पोरींना दिली ठीक आहे म्हणा. आम्हाला काय हे तर पेन तरी द्यायला पाहिजे होतं त्याला लावून. तेव्हा बेसिकली आमची शाळेला गरीब आहे. त्यातले काही पोरं सोडून जाणार होतं शाळा. कोण? हा पोर का होईल तो नाही. मी होता सांगितलं का जाणार आहे का मग 7वी नंतर? मला तर वाटतं खूप जण शाळा सोडून जातील. कारण की म्हणजे मुलांना ज्या फॅसिलिटी पाहिजे असतं त्या या शाळेत नीट पुरवल्या नाही जात. त्याच्यामुळे या शाळेतले पोरं जाऊ शकतं सोडून एका दिवस. त्या काही सांगता येत नाही. तर मित्रांनो आता ना जे संध्याकाळचे प्लॅन होते ते सगळे कॅन्सल झाले. कारण की काही काही जणांचा टायमिंग जुळला नाही. समयचा टायमिंग जुळला नाही. आणि समर्थचा पण टायमिंग जुळला नाही. आणि कॉलनीतले जे मुलं आहेत तर त्यांचा पण टायमिंग जुळला नाही. तर आम्ही काय रोजचं क्रिकेटच खेळत होतो थोड्या वेळ. गप्पा वगैरे मारल्या. तर त्याच्यामुळे बाकी सगळ्या प्लॅन कॅन्सल झाले. काही काही पोरं कॅन्सल झाल्यामुळे. तर हा वाला व्लॉग आता इथं संपू. आणि भेटू तुमच्याशी पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय.